भारत जगातील सर्वोच्च अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवत असताना एका परदेशी धोरणामुळे आपल्या देशाच्या भविष्यात मोठं वादळ उठलं आहे. मुख्य आर्थिक सल्लागार जी अनंत नागेश्वर यांच्या मते अमेरिकेच्या ट्रम्प टॅरिफ्समुळे भारताच्या GDPमध्ये अर्ध्या टक्क्याची घट होऊ शकते. ऐकायला लहान वाटतं, पण प्रत्यक्षात हे नुकसान लाखो कोटी रुपयांचं परकीय चलन आहे. याहूनही भीषण परिणाम म्हणजे निर्यात उद्योगातील किमान 2 लाख कर्मचाऱ्यांचे रोजगार धोक्यात. हे केवळ आकडे नाहीत, तर लाखो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाशी जोडलेलं वास्तव आहे. पण प्रश्न इथेच थांबत नाही. एवढं मोठं नुकसान होत असताना भारत सरकार आणि सत्ताधारी पक्ष मात्र अमेरिकेच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत आहेत. का? हा प्रश्न आता सामान्य जनतेच्या मनात ठळकपणे उभा राहतो. वरवर पाहता असं दिसतं की रशियाकडून स्वस्त क्रूड ऑइल आयात करून नफा कमावणाऱ्या कंपन्या म्हणजे फक्त 2, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि नायरा एनर्जी. बाकी देशाच्या अर्थव्यवस्थेला झटका बसला, लाखो रोजगार गेले, परकीय चलन कमी झालं, पण या 2 कंपन्यांचा फायदा मात्र वाढतच राहिला. तर मग प्रश्न असा निर्माण होतो की देशाच्या GDPतील अर्ध्या टक्क्याची घट आणि 2 लाख कुटुंबांवर होणारा आघात, हे सगळं फक्त काही उद्योग गटांच्या फायद्यासाठी तर केलं जात नाही ना? सरकारने निवड करायची आहे. देशाच्या करोडो नागरिकांचा खरा विकास महत्त्वाचा आहे का, की काही कंपन्यांचा अपार नफा? हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आज नाही दिलं तर भविष्यातील पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत.